पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमुभयदां जाड्यान्धकारापहं हस्ते स्फाटिकमालिका विदगतिपद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। श्रोतृ मायबापांनो, आज आपण या ठिकाणी आपल्या सकल संत चरित्रामध्ये तेर निवासी संत श्रेष्ठ श्री संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्री गोरोबा काका यांच्या जीवन चरित्रावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोरोबा काकांच्या जीवनावर काही बोलावं तत्पूर्वी गोरोबा काकांचा अधिकार हा अलौकिक आणि दिव्य आहे याची आपणा सर्वांना माहिती आहेच। पण त्यातल्या त्यात गोरोबा काका हे सगुण उपासक नसून ते निर्गुण उपासक होते, हे फार महत्वाचा विषय आहे। आणि निर्गुण उपासक असून सुद्धा सगुण साकार परमेश्वराकडे पांडुरंग परमात्म्याकडे ते कसे ओळले यासाठी आपल्याला गोरोबा काकांचा इतिहास बघणं गरजेचं आहे। तसं बघायला गेलं तर वारकरी संप्रदायामध्ये गोरोबा काकांचा हा अधिकार फार मोठा, परंतु काय झालं, थोड्याशा प्रमाणात का होईना पण वारकरी संप्रदायामध्ये गोरोबा काकांना थोडासा दुजाभाव मिळाल्यासारखं मला थोडंसं वाटतं। कारण आज आपण जेवढे काही कीर्तनं बघतो, जेवढे काही सप्ते बघतो, जेवढे काही साधना बघतो, या परमार्थिक साधनांच्या गोरोबा काकांची अभंग कीर्तनांमध्ये फार कमी घेतल्या जातात। कारण अनेक असू शकतं, कदाचित काकांचं वाङ्मय थोडंसं अवघड आहे कळायला। काकांचे अभंग जर बघितले, अभंग कमी आहेत, 30-35 अभंग आहेत, परंतु जेवढे आहेत तेवढेच अभंग कळायला फार अवघड आहेत, ते कारण असू शकतं। किंवा काकांकडे का दुर्लक्ष झालं ते काही मला समजत नाही। पण माझी अशी एक या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक कीर्तनकारांना माझी एक विनंती आहे की महाराज, काकांचं चरित्र हे कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने का होईना समाजापर्यंत पोहोचवत चला। काकांविषयी थोडंसं बोला, काकांचे पुरावे द्या, कारण काका वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे आणि श्रेष्ठ संत होऊन गेलेले आहेत। म्हणून काकांच्या संदर्भामध्ये थोडंसं बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। आज आपण या ठिकाणी अध्यात्मरंग युट्यूब चॅनलवर या ठिकाणी हा जो सकल संत चरित्राचा जो कार्यक्रम उपलब्ध केलेला आहे, तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर कृपया अध्यात्मरंग या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब जर केलंच असेल तुम्ही तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेतरी शेअर करा। आणि जर शेअर केला असेल तर मग लाईक करण्यासाठी विसरू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे। आणि सबस्क्राईब का करा, तर इथून पुढील जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला अगदी योग्य वेळेमध्ये मिळत जातील। म्हणून सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या ह्या संत सेवेकडे वळतो। काकांचा जन्म हा तेर गावाला झाला, पण सगळ्यात पहिल्यांदा जे तेर गाव आहे हे काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे। पूर्वीच्या उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा, या धाराशिव जिल्ह्यातील हे तेर ढोकी नावाचं गाव, हे तेर गाव जे आहे ना, हे तेरणा नदीच्या कडेला अतिशय सुंदर रम्य अशा वातावरणामध्ये उपस्थित आहे। आणि हे गाव अतिशय पुरातन आहे, याला 3000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तेर ह्या गावाला। आणि तेर ढोकी हे जे गाव आहे हे तेरणा नदीच्या कडेला उभा आहे। बरं, हे तेरगाव किती जुनं आहे हो? हे युगायुगांपासून जुनं आहे। याला कृतयुगामध्ये शांतापुरी असं नाव होतं ह्या तेर ढोकीला।
त्यानंतर त्रेतायुगामध्ये सत्यपुरी असं नाव होतं, तर द्वापार युगामध्ये कनकपुरी अथवा कंकावती असं नाव होतं. आणि कलियुगामध्ये मग मात्र याचं पहिलं नाव कलियुगात सिद्धाश्रम असं याचं नाव पडलं, सिद्धाश्रम. त्यानंतर मग त्रिगर, तेगर असा पुरातन काळातला खंडातला हा प्रवास करत पुढे तर याचं नाव तगर असं पडलं. त्यानंतर तगर नंतर तगर नगर, तगरूर, तगरपूर, तेरापूर, तैर, थेर आणि थेर नंतर तेर असं या गावाचं नाव पडलं. सुंदर असा या गावाचा फार मोठा इतिहास आहे. आणि हे तेर गाव म्हणे या गावामध्ये मातीचे भांडे खूप बनायचे आणि पूर्वी या गावाला उपराजधानी, या तेरला उपराजधानी अशी दर्जा होती. ही मुख्य राजधानी पैठण, परंतु उपराजधानी म्हणून तेर ढोकी या गावाला ओळखलं जायचं. फार समृद्ध गाव होतं, फार समृद्ध. या गावामध्ये सर्व कुंभार समाज नांदत असायचा. आणि पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो, कुंभार समाज हा फार श्रीमंत असायचा. का तर पूर्वीचे संसार सर्व गाडग्या मडक्यांचे होते. पूर्वी धातूचा फार वापर केला जात नसायचा. गाडगे मडक्यांचे संसार असल्यामुळं सर्व जे काही असेल ते सगळं कुंभारांच्या भरोशावर चालायचं. म्हणून कुंभार पूर्वी फार श्रीमंत. महाराज काही ठिकाणी तर कुंभारांनी राजाला सुद्धा कर्ज दिलेलं आहे असं जाणवतंय आपल्याला. त्या तेरमध्ये राजाला सुद्धा कर्ज दिलं. कुंभारांनी इतके श्रीमंत कुंभार होते पूर्वीचे. चला पण आता धातूच्या युगामध्ये त्या गाडग्या मडक्यांना आजही आपण जर पुरातत्व काळामध्ये जर एखाद्या म्युझियम मध्ये गेलो, एखाद्या संग्रहालयामध्ये गेलो, वास्तू संग्रहालयामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की तिथं गाडगे मडके खापरं वगैरे ठेवलेले असतात. का? इतिहास आहे आपला हा. आणि 11,000 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला सांगतो. मोहनजोदडो असेल, या सगळ्या आपल्याला इतिहासामध्ये हे खापरं, गाडगे, मडके हे आपल्याला जाणवतात. आणि असं असणार ते तेरडोकी नावाचं गाव. आणि त्या तेरडोकी गावामध्ये एक कुंभार कुटुंब राहत होतं. त्यांचं नाव म्हणजे माधवबुवा आणि रुक्मिणी आईसाहेब. या दोघांचं अतिशय सुंदर असा प्रपंच त्या तेरडोकीला चालू होता. काय त्या तेरडोकीमध्ये काळेश्वर नावाचं एक भगवान शंकराचं पुरातन मंदिर आहे. काळेश्वर फार मोठा इतिहास आहे काळेश्वर मंदिराला सुद्धा. आणि त्या काळेश्वर मंदिराचे या माधवबुवांकडे आणि रुक्मिणी आईसाहेबांकडे पूजेची जबाबदारी दिलेली होती गावकऱ्यांनी. झालं पूजा, सुंदर अशी दररोज पूजा करायची. माधवबुवांचा एक स्वभाव होता, कोणाला काही मागायचं नाही, कोणाकडे कुठल्या प्रकारची अपेक्षा करायची नाही, फक्त भगवंताची सेवा करायची. आणि जो भगवंताचा आपल्याला प्रसाद म्हणून मिळेल त्याचा अंगीकार त्यांनी करायचा. ह्या पलीकडे त्यांना कोणाकडे मागण्याची आवश्यकता भासली नाही, किंवा त्यांनी ती मागितली नाही. परंतु काय झालं, दैवयोगाने, निसर्ग चक्राप्रमाणे माधवबुवांना पहिला मुलगा झाला. मुलगा झाला, 1.25 महिन्याचा झाला आणि मुलगा गतप्राण झाला. नंतर पुन्हा दुसरा मुलगा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. पण मुलगा झाला का 1.25 महिन्याच्या वर काही मुलगा टिकत नसे. काय करावं म्हणून एक दिवशी रुक्मिणी आईसाहेबांनी त्या काळेश्वरालाच विनंती केली की प्रभू, असं का करता तुम्ही? मला मुलं होत आहेत पण एकही टिकत नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 7 मुलं महाराज. 7 मुलं त्या आईसाहेबांचे जन्माला यायचे आणि 1.25 महिन्यामध्ये ते मुलगा जायचा. 8व्या मुलाचा ज्यावेळेस आईसाहेबांना गर्भ राहिला, त्यावेळेस माधवबुवांनी भगवंताकडे प्रार्थना केली की प्रभू, तुमच्या काय मनात आहे ते करा, पण माझी अशी अपेक्षा आहे की हा तरी मुलगा आम्हाला राहावा तुमची सेवा करण्यासाठी. झालं. रुक्मिणी आईसाहेब प्रसूत झाल्या आणि मुलगा झाला. त्या मुलाचा वर्ण अति गोरा होता, अति गोरा, एकदम भुरकाट्रक पडलेला मुलगा. आणि मुलगा बघता बघता 15 दिवस, महिना झाला, 1.25 महिना झाला आणि मुलगा गतप्राण झाला. 8वा मुलगाही गेला. दोघंही नवरा बायको दाम्पत्य रडू लागले. काय करावं, कोणीच राहिलं नाही. आणि तो मुलगा घेतला आणि नियमाप्रमाणे जे 7 मुलं, त्या काळेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे एक जागा होती, स्मशानभूमी. त्या स्मशानभूमीला गोरी असं म्हणायचे. त्या गोरीमध्ये नेऊन त्या 8व्या मुलालाही पुरलं. आईसाहेब
देह सोडून देऊ लागल्या, देह टाकू लागल्या. आईसाहेबांना देह आवरेना. आईसाहेबांना उचलून घरी आणलं आणि माधवबुवा मात्र त्या काळेश्वराच्या मंदिरात आले. भगवंताच्या मूर्तीवर डोकं ठेवलं त्या शिवलिंगावर आणि ढसाढसा रडू लागले की देवा, एवढी तुझी सेवा करतो का रे प्रभू, 7 मुलं गेले, 8वा मुलगा मी म्हणलो होतो ठेव, हाही तुझ्या सेवेसाठी ठेवला नाही, काय करायचं आम्ही आता, देहत्याग करायचा का, तू आमचं ऐकणारच नाही का. आणि असं म्हणता म्हणता माधवबुवांना त्या पिंडीवरच झोप आली. झालं, माधवबुवांना कोणीतरी हात लावून उठवलं, माधवा उठ. सांगितलं, कोण महाराज आपण, काळजी करू नको, उद्या मी तुझ्याकडे येणार आहे, तू घरी जा, तुझ्या नित्य कामामध्ये तू रम, मी उद्या तुला भेटायला येणार आहे. असं ऐकलं आणि माधवबाने डोळे उघडले. पाहिलं तर कोणीच नाही. मंदिरात माधवबा एकटेच त्या शिवपिंडीवर डोकं ठेवून झोपलेले. माधवबा घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी देवपूजा करण्यासाठी म्हणून माधवबा उठले, स्नान वगैरे केलं, फुल जमा केले, पाणी घेतलं, सगळं साहित्य घेतलं संग आणि निघणार तेवढ्यामध्ये अलख निरंजन म्हणून त्या माधवबांच्या दारावर कोणीतरी साधू महात्मा आला. साधू महात्मा आला, त्यांनी सांगितलं, माधवा मला तुझ्याकडून भिक्षा हवी आहे. म्हणून भिक्षा देण्यासाठी माधवबुवांची पत्नी उठली, पण माधवबुवांच्या पत्नीच्या डोळ्याला धारा लागलेल्या होत्या. त्यांनी विचारलं, बाई, आईसाहेब, काय झालं तुम्हाला, का रडता तुम्ही. सांगितलं, साधू महाराज, माझा मुलगा कालच गतप्राण झाला, 8वा मुलगाही गेला आणि आता आमची उमेद खचलेली आहे, आता काही आम्हाला पुत्र होईल याची शक्यता वाटत नाही. त्यांनी सांगितलं, मुलगा गेला, कसा गेला. मग त्यांनी सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि त्या साधू महात्म्यांनी सांगितलं, चला मला दाखवा तो मुलगा कुठं पुरला तुम्ही. मग ते त्या साधू महात्म्यांना घेऊन त्या गोरीमध्ये आले. त्या काळेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला गोरीत आले आणि सांगितलं, कुठे आहे तुमचा मुलगा. सांगितलं, महाराज, इथंच आम्ही काल त्याला दफन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे, इथं दफन केले ना, मग तुम्ही आता त्या उकरा बरं ती जागा उकरली आणि त्या माधवबुवांनी ती जागा उकरून त्या महाराजांना ती दाखवली. पहिला काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा काढला, पण काय व्हायचं, मुलगा काढला की यांच्या हातात दिला का तो मुलगा जिवंत व्हायचा, यांच्याकडे बघायचा आणि तो स्वर्गाकडे मार्गक्रमण करायचा. पहिला गेला स्वर्गाकडे, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा, 5वा, 6वा, 7वाही गेला आणि 8वा मुलगा ज्या वेळेस त्या गोरीतून काढला आणि तो त्या महाराजांच्या हातात दिला साधू महात्म्याच्या, आणि साधू महात्म्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तोही ज्यावेळेस स्वर्गारोहण करू लागला त्यावेळेस रुक्मिणी साहेबांनी त्या साधूचे पाय धरले. सांगितलं, महाराज, एवढा एक मुलगा तरी आमच्यासाठी राहू द्या, सगळेच स्वर्गाला गेले तर आम्ही काय करायचं. म्हणून साधू महाराजांना, अर्थात तो साधू काही दुसरा तिसरा कोणी नसून भगवंत पांडुरंग परमात्माच होते. आणि भगवंताने सांगितलं, ठीक आहे, हा मुलगा तुम्हाला राहू द्या आणि हा मुलगा तुमच्या कुळाचा उद्धार करेल, किंबहुना तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा मुलगा फार मोठं माझं नाव करणार आहे, असा आशीर्वाद देऊन ते साधू महात्मे तिथून निघून गेले. ज्या दिवशी तो मुलगा रुक्मिणी साहेबांच्या हातात दिला, तो काळ होता, म्हणजे गोरोबा काकांचा जन्म हा 1267 झाला, 1267. आणि गोरोबा काकांना घेतलं आणि गोरीतून निर्माण झाला, गोरीतून, म्हणून त्यांचं नाव गोरोबा असं ठेवण्यात आलं. गोरोबा काका लहानाचे मोठे होऊ लागले आणि बघता बघता गोरोबा काकांनी सर्व जे कुंभाराचं जे सर्व कार्य आहे ते कार्य सर्व पार पाडण्यास सुरुवात केली. माधवबुवांसंग मंदिरात जाऊन मंदिराचं पूजा वगैरे करायची, झाडझूड करायची, देवाचं भजन करायचं, देवाचं चिंतन करायचं. पण विषय असा झाला की गोरोबा काकांना निर्गुण भक्तीची जास्त ओढ लागली. सगुण भक्तीकडे ते काही फार झुकेना. निर्गुण म्हणजे त्यांना मूर्तीची गरज नाही, त्यांना कशाची गरज नाही. डोळे झाकले का ते निर्गुणामध्ये समाविष्ट होऊन जायचे काका. आणि एक दिवशी माधवबुवांच्या लक्षात आलं की आता आपला मुलगा उपवर झालेला आहे आणि याचा आता आपण विवाह करून देण्यास काही हरकत नाही. म्हणून गोरोबा काकांचा पहिला विवाह झाला त्या संती आई साहेबांसंग. संती आई साहेब ह्या संसारासाठी अतिशय अनुकूल, खूप सोज्वळ स्वभावाच्या, आणि बघता बघता महाराजांचा संसारही सुरू झाला काकांचा. आणि काकांनी संसार करत असताना
परमार्थामध्ये सुद्धा आपलं पूर्ण आयुष्य झोकून दिलं. जसा परमार्थ तसाच प्रपंच, जसा प्रपंच तसाच परमार्थ, या दोन्हींची सांगड काकांनी इतकी सुंदर घातली की ती काही सांगायला सुद्धा नको. इतकी सुंदर संसार चालू होता. एक दिवशी काकांच्या लक्षात आलं की अरे, फार दिवस झाले आपण संसार करतोय, पण आपल्या घरी संत महात्म्यांचं आगमन झालं नाही. काकांनी एक दिवस तेर सोडलं, ढोकी सोडली आणि काका सर्व संतांकडे गेले. ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ दादा, सर्वांना, अगदी नामदेव महाराज असतील, चोखा मेळा असतील, सर्व संतांना आमंत्रण दिलं की महाराज माझ्याकडे एकदा या. आग्रह केला, आमच्याकडे एकदा या, आमच्या घराला पाय लावा, आमचं घर पवित्र करा, तुमच्या आगमनाने आमच्या घराला पवित्रता प्राप्त होईल. म्हणून त्या ठिकाणी ते आले. संत महात्म्यांचं भोजन वगैरे झालं. खूप सुंदर असा प्रसंग आहे तो. आणि संत त्यांना आशीर्वाद देऊन सर्व संत निघून, तसं बघायला गेलं तर गोरोबा काका हे सर्व संतांमध्ये श्रेष्ठ. तर नामदेव महाराजांच्या आणि काकांच्या वयामध्ये फार काही फरक नाही, 3 वर्षाचा फरक. फक्त 3 वर्षांनी गोरोबा काका मोठे होते, पण मोठेच होते, शेवटी सर्वांपेक्षा श्रेष्ठ होते. म्हणून त्यांना सर्व संत मंडळी हे काका असे संबोधायचे. आणि काकांचं जीवनचरित्र असं सुंदर सुरू झालं. आणि हे सर्व संत मंडळी निघून गेल्यानंतर संती आई साहेबांना आणि गोरोबा काकांना सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालं. त्या पुत्राचं नाव होतं मकरेंद्र. आणि त्या मकरेंद्राला खूप जीव लावायचे, खूप अतिशय गोड गोंडस बाळ फार दिवसांनी झालं. आणि त्याचा इतका लाड वगैरे करायचे, खूप त्याला जीव लावायचे. सुंदर असं बाळ रांगू लागलं बाळ. एक दिवशी काय झालं, गोरोबा काकांनी सकाळी सकाळी तो चिखल तुडवायचा मडके घडवण्यासाठी, म्हणून चिखलामध्ये पाणी वगैरे मिक्स केलं, काय असेल ते, आणि ते गोरोबा काकांनी त्या चिखलामध्ये उतरले आणि वास चिपळ्या हातात घेतल्या आणि चिखल तुडवण्यासाठी सुरू केलं. विठ्ठल 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 भजन चालू आणि चिखल तुडवायचं काम चालू. तेवढ्यामध्ये काय झालं, संती आई साहेबांनी आवाज दिला की अहो ऐकलत का, मी पाणी घेऊन येते पानवट्यावर जाऊन, एवढा आपल्या मकरेंद्राला तुम्ही सांभाळता का. गोरोबा काकांनी ऐकलं न ऐकल्यासारखं झालं, पण कोणीतरी काहीतरी बोलतंय म्हणून फक्त मान हलवली आणि गोरोबा काकांचं काम सुरू झालं. आई साहेबांना वाटलं, संत आई साहेबांना वाटलं की यांनी हो म्हटले, मग ते मुलगं त्यांच्या ताब्यात दिलं म्हणजे वस्त्रीतच सोडलं. आता त्यांना वाटलं बाप आहे, सांभाळेल, म्हणून त्यांनी तो घागर वगैरे काय असेल ते घेतले आणि पानवट्यावर पाणी आणण्यासाठी गेल्या. महाराज आई साहेबांची पाठ फिरली आणि काका विदेह अवस्थेला निघून गेले. खाली चिखल तुडवायचं काम चालू आहे, हातामध्ये चिपळे आहेत, मुखात नामस्मरण आहे, डोळे झाकलेले आहेत. आणि त्या बाळाने काहीतरी हलते, आपले वडील आहेत म्हणून वडिलाकडे येण्यासाठी ते बाळ रांगत 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 त्या वस्त्रीवरून त्या वस्त्रीच्या खाली उतरलं आणि येता 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 चिखलाजवळ आलं. बाळाला असं वाटलं माझे वडील मला घेतील, माझे बाबा मला घेतील, म्हणून बाळाने एक हात वर केला आणि एक हात वर करून त्याचा तोल गेला आणि तो चिखलामध्ये एक हात गेला त्याचा. जसा बाळाचा एक हात चिखलात गेला, गोरोबा काका विदेही अवस्थेला पोहोचलेले असल्या कारणाने बाळाच्या त्या हातावर गोरोबा काकांचा पाय पडला. आणि आता एक तर लेकरू, लहान लेकरू, त्याचं कवळं मांस आणि त्याची ताकद तरी किती, काकांचा हात पडला आणि ते बाळ चिखलामध्ये रुतल्या गेलं. जसं रुतल्या गेलं, एक पाय हातावर आणि दुसरा पाय त्या बाळाच्या मानगुटीवर पडला. महाराज बघता 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 बाळ होत्याचं नव्हतं झालं. बाळाचं मुंडकं चिरडल्या गेलं, बाळाची पाठ चिरडल्या गेली, राहिले फक्त बाळाचे 2 पाय तळवे, ते फक्त चिखलाच्या बाहेर कुठंतरी थोडेसे दिसत होते. म्हणून तेवढ्या संती आई साहेब आल्या पाणी घेऊन. संती आई साहेबांनी बघितलं, बाळ कुठे, बाळ दिसत नाही माझं लेकरू. आणि ज्या वेळेस चिखलाकडे लक्ष गेलं, गोरोबा काकांच्या गुडघ्यापर्यंत चिखलचे तो रक्त लागलेलं होतं मायबापांनो. आणि त्या रक्त मांसाने मिश्रित तो चिखल पाहिला आणि संती आई साहेबांनी टाहो फोडला. अहो काय केलं तुम्ही, हे माझं लेकरू मारलं, काय सांगाव तुम्हाला, इतका आक्रोश केला. आणि काकांना सुद्धा ते ज्यावेळेस खाली पाहिलं, भानावर आले, काकांना वाटलं भगवंता हे काय झालं माझ्या हातून. आणि काकांना सुद्धा असं वाटलं आता मी काय केलं म्हणजे या पापातून मुक्त होईल. पण काकांना असं वाटलं जे लिहिले संचिते ते न चुके कल्पांती, जे लिहिलेलं आहे ते तर काही चुकत नाही. संत महात्म्यांचे विचार फार प्रगल्भ असतात मायबापांनो. पण संती आई साहेब जे काही अद्वैतात बोलू लागल्या, तुमचा पांडुरंग असा, तुमचा विठू असा, तुमचा तो काळ्यात असा, आणि तुम्ही भजनामुळे माझ्या मुलाचा जीव घेतला, भजन म्हणजे तुम्हाला इतकं प्रिय आहे का, तुमचा पांडुरंग
आता माझा माझा मुलगा आणून देणार आहे का, वगैरे 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 वगैरे. आणि त्या पांडुरंगाला शिव्या देऊ लागल्या संती आईसाहेब. गोरोबा काकांनी सांगितले, बघ मुलगा माझ्याच्याने वारलाय, मला काय बोलायचं ते बोल, मला शिक्षा दे, पण माझ्या पांडुरंगाला काही बोलू नको. हो हो, माहिती म्हणे तुमचा पांडुरंग लय मोठा पांडुरंग गेलाय म्हणे, माझा मुलगा घेऊन गेला तुमच्या काळ्या विठ्याने. जवाब संती आई साहेबांनी एक दोन शिव्या सटकावल्या. महाराज तिथं ते चाक फिरवण्याची काठी पडलेली होती, तो मोठा बांबू पडलेला होता चाक फिरवण्याचा, आणि तो महाराज काकांनी उचलला आणि संती आई साहेबावर धावून गेले. आणि आता बांबू तो ती काठी त्या संती आई साहेबांच्या पाठीत मारणार, तेवढ्या संती आई साहेबांनी वरच्या वर त्या काठीला झेललं आणि काकांना सांगितलं, तुम्ही जर माझ्या अंगाला हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे म्हणे. बस तेवढी एक शपथ महाराजांनी ऐकली, काठी टाकून दिली. रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 म्हणत म्हणत महाराज त्या क्षणापासून त्याग केला संती आई साहेबांचा. आई साहेबांना पुन्हा पत्नी होती, पत्नीची बहिणीत रूपांतर झालं आणि महाराजांनी पुन्हा संती आई साहेबांना कधीच शिवले नाही. असं अलौकिक अलौकिक असं माझ्या काकांचं चरित्र. आणि एक दिवस काय झालं, संती आई साहेबांना सुद्धा चिंता वाटली की आता काय करावं, हे तर काही मला हात लावणार आणि प्रपंच तर आता अपूर्ण राहिला, एक मुलगा होता तोही गेला, आता करायचं काय. म्हणून संती आई साहेबांनी एक दिवशी जेवण झालं आणि सांगितलं, अहो ऐका ना, तुम्ही असं का वागता. गोरोबा काकांनी सांगितलं, हे बघ, ज्या दिवशी तुम्हाला पांडुरंगाची शपथ दिली ना त्या दिवसापासून तुझा आणि माझा संबंध संपला, आता फक्त एकत्र राहायचं एवढाच विषय, बाकी काही बोलायचं नाही. सांगितलं, मान्य आहे, तुम्ही पांडुरंगाचे निस्सिम भक्त आहात, तर मीही तुमची धर्मपत्नी आहे. मला असं वाटतं माझा त्याग केला मान्य आहे मला, पण माझी बहीण आहे रामी नावाची, किमान किमान मला असं वाटतं माझ्या बहिणी संग तुम्ही विवाह करावा, आपला वंश पुढे जावा. म्हणून त्या संती आई साहेबांनी माहेरी गेल्या आणि आपल्या आई वडिलांना समजून सांगू लागल्या की बाबा यांनी असा असा पण घेतला आणि आता मला नाही वाटत ते पण मोडतील, म्हणून मला असं वाटतं माझी जी बहीण आहे रामी, हिचा विवाह माझ्या पती संग तुम्ही लावून द्यावा. आग्रह थोडासा विचित्र होता. संती आई साहेबांच्या वडिलांनी सुरुवातीला थोडा विरोध केला, पण नंतर विचार केला की शेवटी मुलगी आपलीच आहे, हिचा संसार पूर्ण होणार नाही, मग आता काय करायचं, म्हणून नाविलाजाने का होईना पण त्यांनी. आणि गोरोबा काकांचा व्यवसाय खूप छान चालला होता त्यावेळेस, खूप सुंदर व्यवसाय चालू होता, मडके गाडगे घडवणे सुंदर, अगदी प्रपंच एकदम सुखात चालू होता. म्हणून त्यांनी ती मुलगी दुसरी मुलगी द्यायचं कबूल केलं. झालं लग्न विवाह अगदी ठरला आणि रामी आई साहेबांसंग दुसरा विवाह काकांचा करायचा पक्क झालं. विवाह झाला, विवाहाचा दिवस आला, विवाह झाला, विवाह पार पडला आणि हे दोघं दाम्पत्य आता त्यांच्या पुन्हा ढोकीला येणार, तेर ढोकीला येणार, म्हणून हे दोघं नवरा बायको नवीन दाम्पत्य पाया पडण्यासाठी म्हणून सासऱ्याच्या पाया पडण्यासाठी गेले. पाया पडत असताना गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी आशीर्वाद तर दिला, पण जाता जाता एक शब्द वापरला, जावाई जसं माझ्या मोठ्या मुलीला वागवलं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे माझ्या लहान्या मुलीलाही तसंच वागवा. संपला विषय. तिथं सगळं गाढवं घासात गेलं. तुम्हाला सांगतो, काकांनी सांगितलं, पांडुरंग पांडुरंग जशी तुमची इच्छा, भगवंताची जशी इच्छा, तुम्ही म्हणता मी तसंच वागणार. झालं ना हो. घरी आले. संती आई साहेबांना तर हात न लावण्याचं वचन दिलंच होतं, आता रामी आई साहेबांना सुद्धा हात न लावण्याचं वचन दिलं. आता प्रपंच होणार कसा. पण काय झालं, बायांच्या डोक्यामध्ये फार कुरापती चालत असतात आणि ती कुरापत चालत असताना एक दिवशी ह्या दोघी जणी बसल्या, गप्पा मारत असताना शेजारच्या महिला वगैरे आल्या, थोड्याशा गप्पा चालू होत्या. असं असं झालं म्हणे, दोघींनाही हात लावत नाहीत, कसा प्रपंच होणार, काय होणार. त्याच्यात एका बाईनं सांगितलं म्हणे, मग वचन मोडा ना म्हणे त्यांचं, काय एक दिवशी वचन मोडल्याने काय फरक पडतो म्हणे. वास तीच शक्कल त्या दोघींनी लढवली. एका रात्रीला काकांचा नियम असा होता की काका वसरीत झोपायचे आणि संती आई साहेब आतमध्ये म्हणजे आतल्या रूम मध्ये झोपायच्या. पण गडबड अशी झाली, एक दिवशी संती आई साहेबांनी सांगितले म्हणे, अहो पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस अचानक येतो, वारं येतं, तुम्ही ओल्ले व्हाल, तुम्ही आतमध्येच झोपा. म्हणून काकाने आतमध्येच पथुरी टाकली आणि झोपले काका.
अर्ध्या रात्री मात्र ह्या दोघी जणी उठल्या. एका बाजूने संती आईसाहेब, एका बाजूने रामी आईसाहेब येऊन झोपल्या आणि दोघींनी काकाचे 2 हात आपल्या छातीवर घेतले आणि काकांना अचानक जाग आली. मध्यरात्रीला बघितलं तर हातांनी माझं वचन मोडलेलं आहे म्हणून राग आला. विळा बघितला, एका खांबाला बांधला घराच्या आणि दोन्ही हात तटातट त्या विळ्यावर मारून दोन्ही हात तोडून टाकले. महाराज, काय वैराग्य म्हणा, वैराग्याचे महामेरू काका, गोरोबा काका, वैराग्याचे महामेरू. आणि असे गोरोबा काकांनी दोन्ही हात जेव्हा तोडले महाराज, हात तोडले आणि हात तोडले, पण मग खाणार काय, प्रपंच कसा होणार. आता संसार करायचा म्हणलं की पैसा हा लागणारच आणि पैशासाठी तर कमवणं गरजेचं आहे. मग कमवायचं म्हणल्यानंतर हातच नाही, कमवायची कसे. महाराज, बघता बघता संसार रिवर्स येऊ लागला, वापस येऊ लागला. पांडुरंग परमात्म्याला चिंता पडली. पंढरपूरला रुक्मिणी आईसाहेब पहाटे सकाळी उठून स्नान करून कपाळाला गोल कुंकू लावत असताना भगवंताने रुक्मिणी आईसाहेब, रुक्मिणी आई, ते गोल कुंकू पूस, आडवं कर म्हणे. ते रुक्मिणी आईसाहेब म्हणे, का? मी गोल लावते म्हणे दररोज, आडवं कशा करता करू. पांडुरंगाने सांगितलं, तुला आता कुंभारीण व्हायचंय म्हणे. कुंभारीण व्हायचं. मग घडलेला सर्व प्रकार भगवंताने आईसाहेबांना सांगितला. आईसाहेबांनी पूर्ण तयारी केली. अगदी कुंभारींसारखं आडवं कुंकू लावलं, 2 काष्ट्याचं ते पातळ नेसलं, चुडी अंगात घातली आणि भगवंताने 2 टांगी धोतर नेसून एक पगडी घातली आणि बारबंदी अंगामध्ये घालून आणि निघाले. आता त्यांची तयारी झाली. गरुड म्हणे, प्रभू चालले कुठं? गरुडाला सांगितलं, अरे गरुडा, असं काम आहे म्हणे आमचं, थोडंसं आता तिकडे जावं लागल, माझा भक्त संकटात आहे. गरुड म्हणे, मग मी येतो. भगवंत म्हणे, तू येतो, तू काय करतो माझ्या संग? नाही म्हणे, मी येतो, माझं सुद्धा काम आहे म्हणे तुमच्या संग. म्हणे, काय काम आहे? मग तो गरुड गाढव झाला. गरुड गाढव झाला आणि गाढव रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा गेले. आणि काका, छोटे असलेले काका नेमके ओसरीवर बसलेले होते, गेले. सांगितलं, कुमार बाबा, आम्हाला तुमच्याकडे काम मिळेल का? काकांनी सांगितलं, का नाही मिळणार म्हणे, या, पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं. महाराज, पांडुरंगाने असं काम केलं, त्या गाढवाने गावात जावं, माती आणावी आणि माती आणून गरुडाने, बरं का, गाढव रूपी गरुडाने माती आणावी, वतावी, भगवंताने मडके घडवावे. महाराज, असा संसार पाहिल्यासारखाच कोणा सुरळीत करून दिला भगवंताने. भगवंताच्या हाताचे मडके. आता मला सांगा, भगवंताने घडवलेलं मडकं साधारण असेल ते? तुम्ही आम्ही घडवलेले मडके आम्हाला मोहात पाडतात, तर भगवंताने घडवलेलं मडकं काय त्या मडक्याचं स्वरूप असेल हो. आहा, असं सुंदर मडके भगवंत बोलवायचे. हात मडके विकल्या जायचे. पण गडबड अशी झाली, आषाढी एकादशी जवळ आली. आषाढी एकादशी आणि भक्तांचा मेळा, संतांचा मेळा त्यांच्यापासून निघू लागला. त्यावेळेस मात्र ज्ञानोबाराया ज्यावेळेस राऊळात गेले, सांगितलं, प्रभू दिसत नाहीत, भगवंत गेले कुठं? मग भगवंत गेले कुठं हे ज्यावेळेस भगवंताला कळालं की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला बघितलं आणि ज्ञानेश्वर आपल्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर महाराज सर्व मडके भरपूर घडवून ठेवले आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी, चला आता आपल्याला पंढरपूरला प्रस्थान करायचं. महाराज, भगवंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता पुन्हा पंढरपूरला निघून आले आणि गोरोबा काकांनी ज्यावेळेस ते पाहिलं की अरे हा दिसत नाही, आपला कारागीर कुठं गेला, बघितलं, कामगार तो काही दिसेना, सांगितलं कुठं गेला, कुठेच कोणालाच काही कळेना. शेवटी गोरोबा काकांच्याच लक्षात आलं की नाही म्हणे, हा दुसरा तिसरा कोणी नसून हा माझा पांडुरंग परमात्माच होता. बस, सगळं सोडून दिलं आणि आषाढी एकादशीसाठी 9मीला तिथून प्रस्थान केलं. माझ्या गोरोबा काकांनी प्रस्थान केलं, सुंदर. आणि संती आई साहेबांना घेतलं आणि तिथून पंढरपुराकडे वारी चालू केली. अर्थात तिथून काय फार लांब नाही पंढरपूर, कुठून, तेरढोकीवरून जवळ आहे. 2 दिवसाचा प्रवास, 2-3 दिवसाचा. त्याच्यामुळं ते एकादशीला बरोबर पंढरपूरला आले. झालं, पंढरपुरामध्ये रावळामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन अगदी जोरशोर मध्ये चालू होतं. खूप सुंदर वातावरण. ज्ञानोबारायांनी टाळ घेतलेला होता, चोकोबा महाराजांनी टाळ घेतलेला होता. सुंदर मृदंग वाजवत होते, 5-50 टाळकरी उभे होते. सुंदर गायन चालू होतं. श्रोतृवर्ग, असे सुंदर श्रोतृवर्ग, सर्व ब्रह्मवेत्ते बसलेले होते, सर्व संत मांदियाळी बसलेली होती आणि नामदेव महाराजांचं भजन कीर्तन असं रंगात आलं आणि गोरोबा काका तिथे जाऊन बसले. झालं,
रंगात भजन आलं, कीर्तन आलं आणि कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितलं की आता तुम्ही काय करा, आपल्याला पांडुरंगाचं भजन करायचंय, तुम्ही सर्वांनी हात वर करा म्हणे. हात वर केले, सर्वांनी हात वर केले. गोरोबा काका लाजू लागले, आता सर्वांना हात आहेत, मी हात कसे वर करू? म्हणून त्या गोरोबा काकांनी हात काही वर केले नाही सुरुवातीला, पण नामदेव महाराज म्हणे तसं नाही चालणार म्हणे, काका हात वर करा म्हणे, जसे तसे वर करा म्हणे तुम्ही हात. काकांनी ते छोटे हात वर केले आणि छोटे हात एकावर एक असे आदळू लागले. ज्याला पंजेच नाही, फक्त ढोपरापासून राहिलेले हात अशी एकावर एक आदळू लागले. महाराज गोरा कुंभार भजन करी, हात फुटले वरचे वरी, नामदेव महाराज वर्णन करतात. गोरा भजन करू लागला, छोटे हात घेऊन भजन करू लागला. छोटा गोरा भजन करी, हात फुटले वरच्या वरी, वरच्या वर विठ्ठला 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 भजन करता 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 हात आले. महाराज तुम्ही लक्षात घ्या, गोरोबा काकांचे नसलेले हात भजनामध्ये आले. भजन चांग किंवा कीर्तन चांग काही घ्या, दोन्ही चांगलंच आहे. होय अंग हरिरूप, हे अंग हरिरूप कसं होतं तर हे असं होतं, नसलेले अवयव सुद्धा माणसाला येतात, फक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही भजन केलं पाहिजे. काकांना हात फुटले महाराज, काकांनी हात, आणि जेव्हा काकांना हात फुटलेले पाहिले संती आई साहेबांना खूप आनंद झाला आणि संती आई साहेबांनी सुद्धा खूप प्रेमाने भजन केलं. आणि महाराज इतकं भजन रंगलं की त्या भजनामध्ये गोरोबा काकांच्या नेत्रातून अश्रू आले आणि संती आई साहेबांनी सुद्धा देहभान विसरून माझ्या पांडुरंगाचं भजन केलं. भजन झालं, सर्व झालं आणि आई संती आई साहेब खाली मान घालून पुन्हा त्या रावडामध्ये बसल्या महाद्वारात. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्षात तिथं प्रगट झाले आणि सांगितलं, संती आई साहेब का तुम्ही अशा उदास बसलात? सांगितलं, प्रभू बसण्याचं कारण दुसरं काहीच नाही, आनंद जीवनात सर्वस्व आनंद आहे, आनंदाला पारावार नाही. पती इतके चांगले आहेत की पतीच्या स्वरूपाने मला प्रत्यक्षात भगवंत प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या संयोगाने मला तुमचंही दर्शन होतं, तुमचाही लाभ माझ्या जीवनात येतो, माझं जीवन सफल झालेलं आहे प्रभू. मग भगवंताने सांगितलं, तरी तुम्ही उदास का? त्यावेळेस भगवंताला संती आई साहेबांनी सांगितलं, प्रभू तुम्ही सर्व जाणता आहात, तुम्हाला तुमच्यापासून काही लपलेलं नाही. आमचा एक मुलगा होता मकरेंद्र नावाचा आणि तो यांच्या पायाखाली तुमच्या भजनामध्ये तुडवण्यात गेला. मी त्यावेळेस यांच्यावर खूप रागावले, खूप त्रागा केला, त्यांना शपथही दिली आणि तेव्हापासून यांनी माझा आणि माझ्या बहिणीचाही त्याग केलेला आहे. एकुलता एक मुलगा होता प्रभू, तोही निघून गेला, आता वंश पुढे कसा चालणार? सांगितलं संती असं कधी शक्य होईल? माझ्या गोरोबाचा वंश चालणार नाही. भगवंताने सांगितलं, हे बघ म्हणे तो त्या रुक्मिणीच्या कडेवर खेळतोय. रुक्मिणी आईसाहेब त्याला खेळवत होत्या. कोणाला? मकरेंद्रला. इतका अधिकार माझ्या गोरोबा काकांचा की ज्या वेळेस संती आई साहेबांना सांगितलं तुम्ही हात तर मारा, संती आई साहेबांनी जोरात हाक मारली, ए मकरेंद्रा, ए मकरेंद्रा. आणि मकरेंद्राला हाका मारताच मकरेंद्र दुडू धावत त्या महाद्वारातून रावळापर्यंत आला आणि आपल्या आईच्या उराला कवटाळून रडू लागला. आई कुठं गेलती म्हणे मला सोडून तू? त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा कुठंच नव्हते गेले रे, मी जर काम करत होते म्हणून इथं आले. महाराज काकांचं वर्चस्व हे फक्त या चरित्रापुरतं मर्यादित नाही. काकांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या की काकांनी नामदेव महाराजांना सुद्धा गुरुतत्वाविषयी समजून सांगितलं. जसे ते सर्व संत महात्मे काकांकडे आले ना, काकांनी ज्या वेळेस जेवण वगैरे झालं, जेवण झाल्याच्या पश्चात दुपारच्या वेळेस ऊन पाळी घेण्यासाठी म्हणून सगळे बाहेर बसले. त्यावेळेस मुक्ताईने सांगितलं की काका हे सर्व आम्ही तुम्हाला काका म्हणतो, तुम्ही कुंभार आहात, मग आम्ही सगळे तुमच्यासाठी मडकेच आहोत ना, मग याच्यातलं कच्चं मडकं कोणतं, पक्क मडकं कोणतं म्हणे, काका जरा शोधून तर बघा. काकांनी सांगितलं, ठीक आहे आता तुझी इच्छा आहे म्हणे मुक्ता, तर मी बघतो. तर मुक्ता फारला काकांपेक्षा आणि काकांनी काय केलं, ते मडकं तपासण्याचं जे त्याला काय म्हणतो आपण थापटणं घेतलं आणि पहिला टोला निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर टाकला. निवृत्तीनाथ महाराज शांत निवृत्त अवस्थेत गेलेले होते. निवृत्तीनाथ दादा काही त्यांना पर्याय
काही त्यांना हे नव्हतं, भान नव्हतं. ठीक आहे, काय करायचं ते करा. काका म्हणे हे पक्क मडकं आहे बरं का. त्याच्यानंतर लगेच सावता महाराजांचा नंबर आला. सावता महाराज हे सुद्धा पक्क मडकं आहे म्हणे. असं करता 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 बरेच मडके झाले, सगळे कच्चे, सगळे पक्के मडके, आणि नामदेव महाराजांपर्यंत आले. नामदेव महाराजांपर्यंत आले आणि ते थापटणं मारण्यासाठी वर केलं, आणि नामदेव महाराजांनी त्यांच्याकडे, काका काय उद्योग लावले म्हणे, तुम्ही तुमच्या घरी बोलवता आणि हा कसला पोर खेळ म्हणे, खुशाल म्हणे लोकांचे डोके फोडता, ही काही रीत झाली का म्हणे पाहुणचाराची. काका म्हणे अहो म्हणे आता नामदेव महाराज मी सर्वांचीच मडके चेक करू राहिलो म्हणून तुमच्यापर्यंत, मुक्ताईला काही राहवलं नाही. मुक्ताई म्हणे काका हे मडकं 100% कच्चं आहे म्हणे. रात्रंदिवस जया देवाचा शेजार तरी का अहंकार गेला नाही. देवाजवळ राहतो म्हणे रात्रंदिवस तरी याचा अहंकार गेला नाही म्हणे, हे कच्चं मडकं आहे म्हणे. आणि काकांनी हे तिथं डायरेक्ट सांगून दिलं की हे कच्चं मडकं आहे. मग पुढे काय घटना घडली, कशा घडल्या तुम्हाला सर्व माहिती आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये आपण ते बघितलेलं आहे. पण काकांचा अधिकार एवढा मोठा आहे की नामदेव महाराजांना सुद्धा गुरु तत्वाविषयी काय आहे हे समजून सांगण्याचा अधिकार माझ्या काकांना होता. आणि असे आमचे काका त्या तेरढोकीमध्ये काकांचा जन्म झाला. तो जन्म काकांचा 1267 ला काकांचा जन्म, आणि काकांची समाधी ही 1317 झालेली आहे. म्हणजे काकांचं संपूर्ण आयुष्य जवळपास मला असं वाटतं 50-1 वर्षाचं काकांचं आयुष्य, 50-51 वर्षाचं. त्या पलीकडे काकांचं आयुष्य नाही, पण जेवढं आयुष्य आहे तेवढं फार अलौकिक आणि आगाध असं काकांचं चरित्र आहे. अशा काकांच्या चरणावर आपण एकदा नतमस्तक होऊया आणि पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन पांडुरंगाला विनंती करूया की जी कृपा काकांवर तुम्ही केली तीच कृपा भगवंता आमच्यावर असू द्या. आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयी प्रेम असू द्या, संतांविषयी प्रेम असू द्या, संत चरित्राविषयी प्रेम असू द्या, आणि हे प्रेम उत्तरोत्तर वाढत राहो एवढीच भगवंता तुमच्या चरणावरून प्रार्थना करतो. आणि मी माझ्या ह्या संत सेवा, संत पुष्पाला या ठिकाणी विश्राम देतो. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल.